नमस्कार. उलटा पक्या. उलटा पक्या असंच म्हणायचं सगळे त्याला. म्हणजे प्रकाश असं चांगलं नाव होतं आत्याने ठेवलेलं आणि अर्थातच त्याचा शॉर्ट फॉर्म पक्या. पण पक्याचा उलटा पक्या झाला याचं कारण तोच. अनेक जण म्हणायचे तो उलट्या खोपडीचा आहे म्हणून उलटा पक्या. पक्या आमच्या कॉलनीतच राहायचा. थोडा मोठा होता माझ्यापेक्षा वयाने आणि खरोखरच उलटी कामं करायचा सगळी. म्हणजे विध्वंसक नव्हे, पण याचं डोकं भलत्याच दिशेने चालायचं एवढं खरं. आजोबासुद्धा मला सांगायचे, जरा सांभाळून राहा रे त्याच्यापासून, खाली डोकं वर पाय, याचं जगच उलटं आहे. उदाहरणार्थ, पक्या शर्टवरती गंजी घालत असे आणि बिनदिक्कत खेळायला येई अशा अवतारात. अशा अर्थाने तो आद्य सुपरमॅन म्हणायला हवा. विचारलं की त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाला वागण्याला उत्तर तयार असे. म्हणे खेळताना उघडलं घाम आला की गंजी काढून टाकायचा. कुठचंही खेळणं हातात पडलं की झालं. पक्या आधी ते उलटं करायचा, त्याचे स्क्रू उघडायचा आणि मगच त्याचं समाधान व्हायचं. खेळातली ट्रेन असते ती उलट्या दिशेने चालायला लावणारा पक्या एकमेव. सगळ्यात भारी म्हणजे तो उलटं सफाईने बोलू शकत असे. म्हणजे अक्षरांची अदलाबदल करून. त्याचं पूर्ण नाव प्रकाश विनायक दामले. कुणी विचारलं की हा सराईतपणे सांगे, कृपाश निवायक मादले. समोरचा गारद. कवितेची, गाण्याची कडवीच्या कडवी हा उलटा गाई म्हणे, तेही चालीत. म्हणजे तोच चंद्रमा नभात याचं व्हायचं चोत मंद्रचा भनात. असं काय काय मीटरमध्ये आणि चालीत लईत एकदम फिट. त्याला विचारलं मोठेपणे तू कोण होणार, की हा सांगे मोठा होणार. अरे हो, पण काय करणार. तर म्हणे भंगार विकणार. हेही उलटंच. आम्ही म्हणू अरे भंगारवाला भंगार जुन्या वस्तू विकत घेतो, विकत नाही. तर म्हणे देखते रहो. खरोखरीच प्रकाश आता भंगार विकतो. म्हणजे मोडीत काढलेल्या बोटी विकत घेतो. बोटी म्हणजे महाकाय बोटी. त्यात तोडतो आणि त्यातील उपयोगी पार्ट्स, धातू असं सगळं विकतो. कोट्याधीश आहे पक्या आता. अजूनही त्याच्या ऑफिसमध्ये टेबलावर मेकॅनो, लेगो यांचे खोके असतात. पक्या त्यात रममाण होऊन खेळत बसतो. नवीन कम्प्युटर, पूर्वी फॅक्स मशीन असलं काही ऑफिसात आलं की पक्या लगेच आधी ते उलटं करून उघडून बघे. त्याच्या कंपनीचं नावच मुळी गंभार कॉर्पोरेशन. प्रकाशने योगासनातही खूप प्रगती केली. आत्ताच गेल्या आठवड्यात त्याची कुणी मुलाखत घेतली, यशस्वी उद्योजक म्हणून. त्यांनी प्रश्न विचारला की तुमचं आवडतं आसन कोणतं. पक्याने निमिषार्धात, त्याच्या भाषेत मिनिषार्धात उत्तर दिलं, अर्थातच शीर्षासन, जिमो. असाच एक उलटा दिवस 2026. आजचा बोनस. हल्ली बघा अनेकदा म्हटलं जातं आउट ऑफ द बॉक्स विचार केला की एखाद्या प्रॉब्लेमवर उपाय मिळतो, असं काय काय. उलटा पक्या याचा प्रणेता होता. मी या लघुलेखाची कल्पना सांगितली मीनाला आणि विनंती केली चित्राची. मीनाने गीतेतील एका श्लोकाचा आधार घेऊन उत्कृष्ट चित्र काढलं आहे. श्लोकाचा आध्यात्मिक अर्थ अर्थातच खूप गहन आणि छान आहे. तो श्लोक आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम. म्हणजे ज्याची मुळं वरती आहेत आणि फांद्या खालती आहेत असा वृक्ष. ही संकल्पना आणि त्यावर चित्र या दोहोंचं संपूर्ण श्रेय मीनाचं. चित्र डिजिटल आर्ट आहे. टीप: मी असे व्यक्तिचित्रणात्मक लघुलेख लिहिले की अनेकदा अनेकजण विचारतात की अशी व्यक्ती खरोखरच होती का. तर याच्यावर माझं ठरलेलं उत्तर आहे, माझे सर्व लघुलेख हे अनुभव, निरीक्षण आणि कल्पना यांचं मिश्रण असतात. नमस्कार.